श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी भक्ती या चॅनल मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसे करायचे व पूजा कशी करावी आणि उद्यापन कसे करावे हे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। पारायण कधी सुरू करावे, गुरुचरित्र पारायण कोणत्या शुभ दिवशी सुरू करता येते, विशेषतः गुरुवार, पौर्णिमा किंवा दत्त जयंतीच्या आधीचे दिवस शुभ मानले जातात। पूजेची मांडणी कशी करावी, पूजेसाठी एक शांत आणि स्वच्छ जागा निवडा। देवघरात दत्तात्रयांचा फोटो ठेवा। समोर गुरुचरित्र ग्रंथ आणि दीप, अगरबत्ती, तांदूळ, अक्षता, फुलं आणि थोडासा नैवेद्य ठेवा। पूजा कशी करावी, सुरुवातीला दीप लावा, अगरबत्ती लावा, नंतर शांतपणे दत्तगुरूंचे ध्यान करा आणि म्हणावे, हे दत्तगुरू, माझे पारायण यशस्वीपणे पूर्ण होऊ दे। नंतर ओम श्री दत्तात्रय नमः हा जप 11 वेळा करावा। वाचनाची सुरुवात, गुरुचरित्रामध्ये एकूण 51 अध्याय आहेत। तुम्ही 3 दिवस, 7 दिवस किंवा 1 दिवस असे कोणतेही पारायण करू शकता। प्रत्येक दिवशी वाचन सुरू करण्यापूर्वी संकल्प करा आणि शेवटी आरती करा। समाप्ती व उद्यापन, शेवटच्या दिवशी घर स्वच्छ ठेवा। 51 अध्याय आरती आणि नैवेद्य करा। नंतर दान धर्म करा, जसे पक्ष्यांना दाने, गरिबाला अन्नदान करणे हे आधी उत्तम मानले जाते। पारायण झाल्यानंतर ग्रंथ कसा ठेवावा, गुरुचरित्र ग्रंथ स्वच्छ कपड्यात गुंडाळून देवघरात उंच जागी ठेवावा। आठवड्यातून एकदा तो ग्रंथ काढून गुरुवारी दिवा लावून नमस्कार करावा। मित्रांनो, अशा प्रकारे गुरुचरित्र पारायण अतिशय भक्तिभावाने करता येते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री गुरुदेव दत्त।